आता बातमी आहे शिंदे आणि ठाकरेंमधल्या आरोप आणि प्रत्यारोपाची। फडणवीसांना अटक करणार होते त्यामुळे मवियाचा टांगा पलटी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले। मविया काळात फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता असा गौप्यस्फोट देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। तर खेळण्याला चावी दिली जाते, चावी संपेपर्यंत बोलावं लागतं असं म्हणत ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तर मवियाच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचे 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा सगळा प्रकल्प झाला होता, पूर्ण कार्यक्रम। असं कसं होऊ शकतं? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता। आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होतं। मी म्हणालो आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू आणि टांगा पलटी करून टाकला। बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोललेत की ते चावीचं खेळणं असतं। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोललेत की ते चावीचं खेळणं असतं। रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत बोलावं लागतं। त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक सीपी आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही। हे महाशय फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांचे, आपल्या सहकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टेपिंग केले। हा गुन्हा आहे, त्याची चौकशी सुरू होती, तुम्ही थांबवलीत का? या आपल्याला अटक होईल, या प्रकरणामध्ये आपल्याला तुरुंगात जावं लागेल, या भीतीनं त्यांनी एकनाथ शिंदेना धमकावलं आणि मग त्या माध्यमातून सरकार पाडलं। भविष्यात अटक होऊ शकते देवेंद्र फडणवीसांना? आमचं सरकार येऊ द्या ना, मग बघू। त्यांनी जी चौकशी थांबवलेली आहे ती परत सुरू होईल ना।